लढाई संपलेली नाहीये, कारण मित्रमैत्रिणींनो अजून आपण जिंकलोच नाहीये. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, शिवनिटी फाउंडेशन टीम, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत अध्यापक विद्यालयाच्या जागा याव्यात याच्यासाठी नाशिकमधून कुणाल ठाकरे सर असतील, आमचे सारंग सर असतील सोलापूरमधून, आणि प्रत्येक अमरावती विभागातून, प्रत्येक ह्याच्यातून जी आमची काही टीम काम करते ना, मी स्वतः त्याच्यामध्ये आहे, कारण माझं स्वतःच एम एड झालेलं आहे, एलिजिबल आहे अध्यापक विद्यालयासाठी. 2022च्या शिक्षक भरतीची अशी परिस्थिती होती की 2022च्या शिक्षक भरतीमध्ये ऑलरेडी जेव्हा दुसरा टप्पा सुरू झाला तेव्हा अध्यापक विद्यालयांना पोर्टलवरती जागा अपलोड करून द्या असे आदेश देण्यात आले. आमचेच टीचर्स हेल्पांच्या माध्यमातून जे मेंटर म्हणून काम करत आहेत ते शालेय शिक्षण उपनिरीक्षक उच्च माध्यमिक व माध्यमिक डॉक्टर मनोज काळे सर यांनी स्वतः अध्यापक विद्यालयाच्या जागा पोर्टलला देण्यात याव्यात, नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असा शालेय शिक्षण विभागाला इशारा दिलेला आहे आणि त्यांनी कोर्टाची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे सायमल्टेनियसली. आता प्रश्न येतो, जर अध्यापक विद्यालयाच्या जागा दुसऱ्या टप्प्यात आल्या होत्या मग आता यायला उशीर का होतोय आणि गोंधळ कुठं आहे समजून घ्या. जर तुमचं एम एज्युकेशन झालेलं आहे, जर तुमचं एम एड झालेलं आहे आणि राज्यातल्या अध्यापक विद्यालयाला शिकवण्यासाठी जर तुम्ही पात्र आहात, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, पोर्टलवरती जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन सुरू झालं तेव्हा एम एडला कुठंही टॅब नव्हता. तर त्यासाठी मी स्वतः राजेश शिंदे सर यांच्याशी कंटिन्यू पाठपुरावा करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत एम एडचा टॅब उपलब्ध करून दिलेला होता आणि तो तुम्ही पाहिलेला आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही सध्या तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन सुद्धा केलेलं आहे. पोर्टल भरती 2 टप्प्यातून होते. सर्व संचालक आहेत ना, नागपूर असेल, नाशिक असेल, लातूर असेल, मुंबई असेल, अमरावती असेल, सर्व रेडी आहेत. आम्ही पोर्टलवरती जागा द्यायला रेडी आहोत. आमच्याकडे ऍडमिशन जास्त होतात ते आम्हाला आदेश हवेत. बरं, याच्यासाठी मी स्वतः शालेय शिक्षण आयुक्त माननीय सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्यांना आदेश देऊ शकत नाही, कारण या ज्या जागा आहेत त्या द्यायच्या की नाही द्यायच्या ते SCRTच्या अथॉरिटीमध्ये आहे. आय रिमाइंडेड हिम की 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही तसं आदेश दिले होते, आता तुम्ही का देऊ शकत नाही. ते बोलतात की माझ्या ज्युरिडिक्शनच्या अंडर येत नाही. त्याच्यानंतर ना आमच्या टीमने माननीय दादा हुसे यांची OSD त्यांचे PA दादा हुसे यांची भेट सुद्धा घेतली. त्यांनी असं सांगितलं की आम्ही सध्या काम सुरू आहे, आयुक्त ऑफिसमधून आजही आपण पाठपुरावा करतोय, मंत्रालयातून आपल्याला ऑलरेडी शब्द दिलेला आहे की अध्यापक विद्यालयाच्या जागा पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी आम्ही त्यांना आदेश देऊ. मित्रांनो, 8 दिवस झाले अजूनही तो आदेश पाळला जात नाहीये. उलट नवीन अशीच आश्वासनं दिली जातात. म्हणजे काय, जागा आहेत, जागा द्यायला देणारे रेडी आहेत. अध्यापक विद्यालय पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती महत्त्वाचा मुद्दा, ज्याच्यासाठी हा तास चाललाय. जागा किती एकदा पाहूनच घ्या. तुम्हाला आम्हाला अवाक करतील एवढ्या जागा आहेत. DED कॉलेजेस असतील, विद्यार्थ्यांची ॲडमिशनं वाढत आहेत, पोर्टल भरतीवरचा विश्वास वाढत आहे आणि त्याचमुळे याच्यासाठी काम करणारे जे आपले मनोज काळे सर आहेत ते वारंवार याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांनी घेतलेल्या विविध GRनुसार ह्या सर्व ज्या जागा आहेत त्या विभागावर जागा आपण पाहताय आणि प्रत्येक जागांची आकडेवारी जरी तुम्ही विचार केली ना तर मित्रांनो जवळपास 1000च्या घरामध्ये या जागा रिक्त आहेत, फक्त रिटायरमेंटचा विचार न करता. आणि या जागा हे पोर्टलला द्यायला रेडी आहेत. संचालकाच्या माध्यमातून टीम म्हणून जेव्हा आम्ही काम करतो ना तेव्हा ते म्हणतात आम्हाला काहीच नाही, आम्हाला फक्त आदेश द्यावेत. आयुक्त म्हणतात की आम्ही जागा देऊ शकत नाही आणि ते म्हणतात जागा द्या, आदेश दिल्याशिवाय आम्ही जागा देऊ शकत नाहीत. संचालकांचं असं म्हणणं आहे. थकलो मित्रांनो आपण. पूर्ण संचालकांचा पूर्ण डेटा आपण काढलेला आहे आणि याचवरती आता यांच्या पाठी लागून आता थकलेलो आहोत. त्यामुळे या जागा पोर्टलवरती पहिल्याच टप्प्यात देण्यात याव्यात. यासाठी नाईलाजास्तव आता कोर्टाची पायरी चढावी लागलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शेवटी या कोर्टाच्या निर्णयामुळे कोणताही स्टे येणार नाही आहे, कारण फक्त पोर्टलवरती यांच्यासाठी आदेश द्या एवढंच फक्त मागणी आहे. परंतु तो जर सक्सेस झाला आणि होणारच आहे, कारण लढण्याचा इतिहास आपला आहे, तो जर सक्सेस झाला तर मित्रांनो 100% पोर्टलवरतीच पहिल्याच टप्प्यात या जागा येतील. आता प्रश्न आहे तो तुमचा, जे तुम्हाला आश्वासनं देतात की झालंय अध्यापक विद्यालयाचं सगळं संपलंय, ज्यांच्या अगदी भूतो भविष्यती अगदी कुठेही विषय नव्हता त्यांना नक्की विचारा की कोर्टात जाण्याची वेळ का आली. मित्रांनो,
कोर्टाची पायरी चढण्याची वेळ ह्याच्यासाठी आली कारण आता आमचा फुटबॉल झाला आहे, आम्ही हतबल झालोत प्रत्येक वेळा संचालकांकडे जाऊन, पण हाती मात्र फक्त भोपळा आलाय. म्हणून आता नाईलाजास्तव या 1000+ जागांसाठी, जवळपास 1500च्या घरामध्ये या जागांसाठी, प्लस विद्यानिकेतन या अंतर्गत जी काही भरती होणार आहे तिथं एम.एड वगैरे जरी नसलं तरी त्यांची जी संधी मिळणार आहे ती कॉमन ज्यांचं BSc B.Ed किंवा ग्रॅज्युएशन प्लस B.Ed झाले त्यांना मिळणार आहे. त्याच्यासाठी आपण आता कोर्टाची पायरी चढलेलो आहोत. पोर्टलवरती आजही त्यांच्यासाठी टॅब उपलब्ध झालेला नाहीये. त्या बाबतीत बोलायचं झालं तर अध्यापक विद्यालयाच्या संचालकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त 1-2 ओळीचं पत्र द्यावं शालेय शिक्षण विभाग सचिंद्र प्रतापसिंह आयुक्त यांनी की तुम्ही पोर्टलवरती जागा भरा. कारण मित्रमैत्रिणींनो 1 मे 2026चा GR तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्याच्या अंतर्गत अध्यापक विद्यालयाचा कुठंच उल्लेख नाहीये. विद्यानिकेतनसाठी नवीन GR निघाला, पेसा क्षेत्रासाठी नवीन GR निघाला, बहुजन विकासाचा नवीन GR निघाला, स्थानिक आश्रमशाळासाठी निघाला आणि आदिवासी विभागासाठी सुद्धा नवीन GR निघाला, परंतु अध्यापक विद्यालयासाठी हा निघालेला नाहीये. तो जोपर्यंत कागदावरती येत नाही ना तोपर्यंत खरं काहीच नाही. याच्या संदर्भात जेव्हा आजही आम्ही पाठपुरावा करतोय तेव्हा मात्र तिथं असं सांगितलं जातंय की आम्ही द्यायला तयार आहोत, वरतून आदेश द्यावेत. आता आदेश द्यायचे कोणी? बरं, हे काम आम्ही का करायचं? आयुक्तांनी जेव्हा मला सांगितलं की तुम्ही SCRT जाऊन सांगा, अहो तुम्ही जर मेन आहात, शिक्षक भरतीचे सर्व आहात, तर तुम्ही हे आदेश द्यायला हवेत किंवा तुम्ही त्यांना द्यायला सांगायला हवेत. आम्ही तुमचं ऐकायचं, नंतर तिकडे जायचं, तिथं नाही ऐकलं की मंत्रालयात जायचं. म्हणजे फुटबॉल जर कोणाचा होत असेल ना त्याच्यामध्ये भावी शिक्षक बेरोजगार अभियोग्यता धारकांचा होतोय, जेणेकरून आज इथं नाही तर तिथं जा, तिथं नाही तर तिथं जा. संचालकांशी स्वतः, नाशिकच्या संचालकांशी आणि लातूरच्या संचालकांशी मी स्वतः जरी गेले नसले तर जेव्हा आमची ही टीम जाते तेव्हा मी त्यांच्याशी स्वतः कॉलवरती बोलले. त्यांनी सांगितलं की मॅडम आम्हाला अडचण काहीच नाहीये, आम्हाला फक्त जागा देण्यात याव्या. जर तुम्ही शालेय शिक्षण विभाग, DED B.Ed जे कोणी उमेदवार हे जर व्हिडिओ पाहतात आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आयुक्तांपर्यंत नक्की सांगा की नक्की गोंधळ काय आहे, नक्की जागा द्यायच्या असल्या तर हो म्हणून सांगा, नाही द्यायच्या तर नाही म्हणून सांगा. आमचा फुटबॉल का आणि आम्ही का इकडं जायचं तिकडं जायचं, भरती आम्हीच करायची का? पोर्टलवरती जागा देण्यात याव्यात म्हणून आम्ही लढायचं, चर्चा काढायचे, मोर्चे काढायचे, उपोषणं करायची, आंदोलनं करायची, पोर्टलवर टॅब सुरू करा म्हणून आंदोलनं करायची, बंद करा म्हणून करायचं, जाहिराती अपलोड करा म्हणून करायचं आणि यादी जाहीर करा म्हणून करायचं. म्हणजे सतत हेच करत राहायचं का? अशी कुठली भूतन भविष्यती पृथ्वी तलावरची भरती होते जिथं सतत अभियोग्यता धारकांना लढल्याशिवाय आणि मागितल्याशिवाय काय मिळत नाही. हा इतिहास आहे. त्याच्यासाठी मित्रमैत्रिणींनो अजून लढाई संपली नाहीये, कारण आपण जिंकलो नाहीत. अध्यापक विद्यालयामध्ये जागा प्रचंड प्रमाणात रिक्त आहेत. तुम्ही याच्या अगोदर अध्यापक विद्यालयाचा डेडिकेटेड व्हिडिओ या चॅनलवरती पाहिलेला आहे आणि जागा भरपूर येणार आहेत. प्रश्न जागेंचा नाहीये, प्रश्न हा आहे की मी सांगू की तू सांगू आणि मी का सांगू जे माझ्या अधिकारात येत नाही. बरं, ज्यांच्या अधिकारात येतं तेही सांगायला तयार नाहीत, मग इथं एंटरफेअर नक्कीच माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी करायला हवा किंवा आयुक्तांनी स्वतः एक पॅरेंटल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन, जसं त्यांनी शिक्षक भरतीचं पालकत्व स्वीकारलेलं आहे तसं त्यांनी घेऊन, किंवा MSCEचे जे काही आयुक्त आहेत त्यांनी याच्याबद्दल विचार करायला हवा आणि या पोर्टलवरती जागा द्यायला हव्यात. RTI आहेत आमच्याकडे, सर्व जागांची बायफर्गेशन मंत्रालयातून आश्वासनावर आश्वासन मिळतंय, आयुक्त ऑफिसमधून मंत्रालयात पाठवलं जाते, SCRT कडे पाठवलं जाते. SCRT याच्यावरती भ्र शब्द काढायला तयार नाही. सांगा मित्रांनो, तुम्ही जर M.Ed करताय ना तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. M.Edचा फक्त ग्रुप आहे, तिथं तुम्ही फटाफट जॉईन व्हायचंय, थांबायचं नाही जोवर पोर्टलला जागा येत नाहीत. M.Edचा जो 3 वर्षाचा शिक्षण सेवा कालावधी आहे त्याच्या अंतर्गत त्यांना 19,000चं पेमेंट भेटतं, परंतु 3 वर्ष शिक्षण सेवा कालावधी कंप्लीट केल्यावरती त्यांची पेमेंटची हाईक जास्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे जागा येतील. कारण M.Edसाठी दुसऱ्या टप्प्याच्या वेळेस सुद्धा मी स्वतः माझे M.Ed असल्यामुळे लढले. आता मला भरतीमध्ये जॉब नकोय, परंतु तुम्हाला या जागा याच भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये यायला पाहिजे. याच्यासाठी आपला हा लढा, आपला हा संघर्ष चालू आहे आणि तो चालूच राहील जोपर्यंत आपण जिंकणार नाही आहोत. शिवयुनिटी फाउंडेशन, एकमेव तुमच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण. आज तुम्ही ज्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय फटाफट कमेंट करा जर तुम्ही अध्यापक विद्यालय शिक्षक भरतीची वाट पाहताय. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रमैत्रिणींनो स्टे कनेक्टेड. जर तुमच्या